बघा आपला विषय चालला होता दुसऱ्याला सांगण्यापूर्वी अगोदर आपला अधिकार असावा लागतो. अधिकार असेल तरच दुसऱ्याला सांगावं, नाही तर लोक ऐकत नाही. मला सांगा टाळकरी मंडळी, सगळे बसणारे मंडळी, ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याच्या गळ्यात माळच नाही, त्याला भजण्याला सांगावं का टाळ नीट वाजव? तुमचं काय मत आहे? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याने भजण्याला सांगावं का टाळ नीट वाजव? त्याला सांगण्याचा अधिकार नाही ना. ज्याच्या गळ्यात माळ आहे, जो परमार्थ करतोय, 2-4 अभंग पाटे, 2-4 ओव्या पाटे, शुद्ध आचरण आहे, त्यांनी जर एखादी चूक काढली तर मान्य होईल ना, कारण त्याचा तो काय आहे? अधिकार आहे. अधिकार असल्याशिवाय माणसानं पुढचं बोलू नाही, अजिबात बोलू नये, सांगू सुद्धा नाही. अधिकार काय असतो बघा. समजा आपल्याला एखादा गावातला व्यक्ती म्हणला तुला बघून घेईन, आपण म्हणतो पळ, तुला काय बघायचं ते बघून घे. आता तेच वाक्य एखादा DYSP साहेब म्हणला तुला बघून घेईन, रात्रभर त्याला झोप लागत नाही, कारण तो कोण आहे? साहेब आहे. वाक्य एकच आहे पण दोघांचा अधिकार वेगवेगळा आहे. अधिकार असल्याशिवाय बोलणं. मी जर म्हटलं उद्या भिवंडी बंद, मी म्हणलं उद्या भिवंडी बंद, तुम्ही म्हणाल महाराजाला येड लागले काय? पण उद्या मुख्यमंत्री जर म्हणले महाराष्ट्र बंद, चालू ठेवाल का? अहो बंदच ना, अधिकार आहे. मग अधिकार असल्याशिवाय माणसानं बोलू नाही. मग तुम्ही म्हणाल तुकोबऱ्यांचा काय अधिकार आहे? तुकोबऱ्यांचा अधिकार आहे वेदाचा तो अर्थ आमासी चठावा एराने व्हावा भार माथा. नवे याच्या पुढं जाऊन जर सांगायचं म्हटलं तर तुकिता तुलने से ब्रह्म तुका से आवे मनो निरामेश्वर चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती अधिकार महत्वाचा आहे महाराज. तुकोबऱ्यांचा अधिकार काय? तुकिता तुलनेसीन ब्रह्म तुकासे आले, याला म्हणतात अधिकार. अधिकार असल्याशिवाय बोलू इथपर्यंत आपण आलो. आता मुळात अधिकार या शब्दाचा अर्थ काय तो अगोदर नीट लक्षात घ्या. अगोदर तसं आपण वागायचं आणि मग दुसऱ्याला, होय टाळकरी मंडळी, अगोदर तसं आपण वागायचं आणि मग दुसऱ्याला सांगायचं, तेव्हा समोरचा ऐकतो, नाही तर ऐकत नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, बापाने सांगितलं मुलाला, लहान पोरग होतं, मुलाला सांगितलं ही घे बिडी, ही घे बिडी आणि पेटून आण. ते पोरग घाईघाई गेलं, चुलीजवळ बिडी धरली, पेटवली, पण येतपर्यंत बिडी अर्धी विजली ना हो, अर्धी व्हायला टाइम आहे अजून. येतपर्यंत बिडी विजली. बाप म्हणला मूर्खा नालायका, तुला साधी बिडी पेटवता येत नाही, तू पुढं आयुष्यात काय करशील? पा बाप. पण ते पोरग जरा हुशारच होतं. कुठलं होतं? कोण म्हणलं? भिवंडीचं होतं. हा, भिवंडीचे पोरं लय हुशार महाराज. ते बाप असं बोलल्यानंतर त्यांनी लगेच घाईघाई परत बिडी घेतली, बापाच्या हातातून पळत गेला, चुलीपाशी बिडी धरली, पण येतपर्यंत बिडी विजूच दिली नाही. ज्याला समजलं नाही ना त्याने डबल महाप्रसाद घ्या. बिडी विजूच दिली नाही म्हणजे तो काय करत आला? हा,
काय म्हणले? वडीतच आला बिडीत. हा, तुमच्या भाषेत फुकत आला. हा. बाप परत म्हणला, मूर्खा नालायक, बिडी वडतो, तुला लाज नाही वाटत? बिडीमुळे अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. आणि बाप काय करत होता? मग बापाला जर वाटत असल की पोराने बिडी ओढू नये, मग त्यासाठी अगोदर बापाने बिडी नावाची वस्तू त्याच्या आयुष्यातून बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट चालू केली पाहिजे. नाही नाही नाही, बिडी सिगरेट बाजूला केली पाहिजे, तेव्हा ते पोरग ऐकन ना. म्हणजे अगोदर तसं वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं. तसं वागत नसेल तर कोण ऐकणार आहे महाराज? ऐकल का कोण? नाही ऐकणार. एक पोरग तंबाखू चोळत होतं, समोरून शिक्षक गेले. मी त्याला म्हणलं, अरे तंबाखू खातो, तुला लाज वाटत नाही? समोरून शिक्षक चालले तरी तू तंबाखू खातो? तो म्हणतो, महाराज मी तंबाखू खायला माझ्या बापाला घाबरत नाही, तर शिक्षक काय चीज आहे? आणि योगायोगाने बापच समोरून गेला. त्याने घाईघाई हात मागं घेतला. मी म्हणलं, बोलून गेला पण बापाबद्दल आदर आहे. मग त्याला म्हणलं, का रे, तू तर म्हणला बापाला सुद्धा घाबरत नाही, मग बाप समोरून गेल्यावर हात का मागं घेतला? तो म्हणतो, घाबरतो म्हणून हात मागं नाही घेतला, तो याच्यातली अर्धी मागतो म्हणून घेतला. असा जर बाप असेल तर पोरग काय सुधारणार आहे महाराज? मग अधिकार म्हणजे काय? अगोदर तसं आपण वागायचं, मग दुसऱ्याला सांगायचं. तुकोबारायांचा अधिकार आहे म्हणून ते आपल्याला सांगतात. ते काय सांगतात? ते तर अनुभव सांगतात. ते अनुभव आले ते या जगात ते या जगात ते या जगात अनुभव अनुभव आले अंग ते या जगात येत असे. बघा, अनुभव महत्वाचा आहे. तुकोबारा आजच्या अभंगामध्ये अनुभव सांगतात. अभंगाला सुरुवात. अनुभव दोन प्रकारचे, एक संसारातला अनुभव, एक परमार्थातला अनुभव. आता नीट लक्ष देऊन ऐका. संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही आणि परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय जमलं असं बोलत जा, म्हणजे तुम्हाला समजेल मी काय म्हणतो ते. संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही. का? कुणाला नाही. संसाराचा अनुभव कुणाला नाही, आणि ज्याला नाही त्याला आल्याशिवाय राहणार नाही. मग तो अनुभव सांगून फायदा नाही. पण परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय नाही. संसाराचा अनुभव मर्यादित आहे, परमार्थाचा अनुभव विश्वव्यापक आहे. संसाराचा अनुभव मर्यादित आहे. आपल्या बायकोच्या गळ्यातलं सोनं आपल्या आईला काय फायद्याचं? मर्यादित महाराज. आपण बांधलेला बंगला आपल्या मित्रांचा काय कामाचा? तो आपलाच आहे, मर्यादित. पण परमार्थाचा अनुभव विश्वव्यापक आहे. गाथा विश्वव्यापक आहे. ज्ञानेश्वरी विश्वव्यापक आहे. हरिपाठ विश्वव्यापक आहे. वारकरी संप्रदाय विश्वव्यापक संप्रदाय आहे महाराज. हो, विश्वव्यापक. आता संसारामध्ये जसं वय वाढतं किंमत कमी होते, परमार्थात वय वाढलं किंमत वाढली. आता पुढं ऐका. संसार तुम्ही कितीही करा पूर्ण होत नाही. परमार्थ थोडं मनापासून करा, पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, रावण सगळ्यांना माहिती आहे. रावण कोणाला माहित नाही त्याने हात वर करा. तरी चुकून केलाच बुवा एकाने. ऐका, रावण सगळ्यांना माहिती आहे का नाही? माहिती. रावणासारखा श्रीमंत माणूस या आधी कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार हे ठामपणे सांगू शकतो आपण. हो, रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन साधू संतांनी सुद्धा केलंय. म्हणजे एवढा तो श्रीमंत होता महाराज. किती श्रीमंत महाराज? सगळी लंकाच सोन्याची. आपल्या घरात सोनं असतं, घरात त्याची घरच सोन्याची. एवढा श्रीमंत. बरं, 80,000 बायका, कोणाला? 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू,
आणि 1.25 लाख पंतू एकट्या रावणाला त्याला राशन किती भेटत असेल? बरं, एवढा श्रीमंत रावण, बरं त्याच्यासारखं बुद्धिवान कोणी नाही. त्या काळातलं बुद्धिवान रावणासारखं कोणी नाही. तुम्ही जे तांडव स्तोत्र ऐकता ते कोणी लिहिले? रावणानेच लिहिले ना. बरं, एवढा बुद्धिवान, ही जी लंका जी होती, लंका ती पार्वतीसाठी केली होती, बांधली होती. आणि त्याच्या वास्तुशांतीच्या पूजेला त्या काळी पंडित कोण? रावण. त्यासारखं पंडित नाही कोण. बरं, रावण एवढा हुशार, त्याने एवढी सुंदर पूजा केली की भगवान शंकरम पार्वती प्रसन्न झाले. बोल तुला काय पाहिजे? तो म्हणला लंकाच पाहिजे. मग एवढा बुद्धिवान, एवढा श्रीमंत महाराज. बरं, सामर्थ्यवान पण कमी नाही. हे जे सगळे देव आहे का, हे सगळे बंदीखाने आहेत. कोणाच्या? रावणाच्या. मग त्याच्यासारखा सामर्थ्यवान नाही, बुद्धिवान नाही, श्रीमंत नाही, मातृभक्त नाही, पितृभक्त नाही, शिवभक्त नाही. मग एवढा मोठा रावण, त्याच्या संसारातल्या फक्त 3च इच्छा होत्या. किती? 3. स्वर्गापर्यंत शिडी करीन, स्वर्गापर्यंत शिडी करीन, समुद्राचं पाणी गोड करीन आणि सोन्याला सुगंध आणीन. किती इच्छा? मग आता माझं नीट आहे का? एवढा श्रीमंत रावण, धनवान रावण, सामर्थ्यवान रावण, बुद्धिवान रावण, एवढा मोठा भक्त रावण, पण त्याच्या सुद्धा संसार पूर्ण झाला, संसारातील इच्छा पूर्ण झाली. मग आपलं काय संसार पूर्ण होणार आहे महाराज? मला सांगा, बंगला कधी पूर्ण होतो? मंदिर कधी पूर्ण होतं? हा, कळस चढल्यावर. मंदिराच्या कामा कळसू किंवा देवळाच्या कामा कळसू. कळसारोहण झालं की मंदिर. आता बोला, बंगला कधी पूर्ण होतो? कोण म्हणलं पूजा झाले हो? हा, काय म्हणले? बोला ना, मन मोकळे मनाने बोला. पायरी बांधले हो. अहो, बंगला कधी पूर्ण होतो? पहिला मजला झाला की दुसऱ्या मजल्याची गज, दुसरा मजला झाला, तिसऱ्या मजल्याची चाल. अहो, ही पूर्वीपासून आली चाल आहे, ती काय आताची आहे काय? म्हणजे बंगला काय पूर्ण होत, पण मंदिर पूर्ण. आता नीट आहे का? मंदिर का पूर्ण होते? कारण ते परमार्थातलंय. आणि बंगला का पूर्ण होत नाही? कारण ते संसारातलंय. महाराज, संसार परमार्थातला हा फरक आहे महाराज. मग संसार किती करा, पूर्ण नाही. परमार्थ थोडं मनापासून करा, पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहत नाही. मग तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये अनुभव सांगतात. काय सांगतात? अनुभव. अनुभव फार महत्वाचा आहे महाराज. बघा, अनुभव काय विषय, किती अभंग पाठ आहे हे महत्वाचं आहे का किती अभंगाचा अर्थ कळतो हे महत्वाचं? बोला, मोकळे मनानं बोला. अर्थ कळतो हे महत्वाचं आहे. किती अर्थ कळतो हे महत्वाचं आहे का किती अभंगाचा अनुभव आला हे महत्वाचं? अनुभव आला म्हणजे महत्वाचं काय आहे? अनुभव. तुका म्हणे येते अनुभवाप्रमाणे शब्दाचे गौरव कामनोय. मग अनुभव महत्वाचा आहे महाराज. मग जीवनामध्ये अनुभव आला पाहिजे. तुकोबारायांना अनुभव आला. काय अनुभव आला? त्यांनी एक उदाहरण सांगितलं. बघा, सेंदड फळ माहिती आहे तुम्हाला? पिकल्यावर काय होतं? काय जातं? हा, कडूपणा जातो. म्हणजे त्या फळामध्ये काय होतो? हा, काय होतो? बदल होतो. मग तसं मानवी जीवनामध्ये सुद्धा काहीतरी बदल होणं महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल झाला. अभंगाचं प्रथम चरण. पिकलिया शेंडे कडूपण गेले, पिकलिया शेंडे कडूपण गेले, पिकलिया शेंडे कडूपण गेले, पिकलिया शेंडे कडूपण गेले, पिकलिया शेंडे
टाळ्या झाल्या पाहिजे मला सांगा, गायन करणं सोपं आहे का हो? सोपं आहे का? तुम्हाला असं हळू बोलल्यावर कळतं का? मी एवढं कशाला जीव काढला असता? सोपं नाही महाराज आहे, त्याच्या मागं कितीतरी कष्ट आहे महाराज. हो, काहींना नुसतं सा लावायला वर्ष जातं. सा सोपं नाही. हे मृदंग वाजवणं सोपं आहे का? नाही. अहो, त्याच्या मागं 8-8, 10-10 वर्ष तप आहे महाराज. बोटं फुटतात रियाज करू करू, तेव्हा एवढे सुंदर बोल वाजवता येतात महाराज. सोपं आहे का? नाही महाराज. बरं, ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? तुम्ही माझ्या पुढे नाहीच म्हणणार. बरोबर आहे का नाही? मी इथून गेल्यावर तुम्ही काय बोलता ते महत्वाचं आहे. हां, ते महत्वाचं आहे. सोपं नाही महाराज आहे. हो, आता एवढे सगळे सुंदर महाराज लोक इथं, गायक वादक, आम्ही सगळे इथे उपस्थित आहे. तुम्हाला असं वाटत असेल ना महिला मंडळ, महाराज लोकांची लई मजा आहे. थोडं कुठं मनात येत असेल, महाराज लोकांची काय मजा आहे. मजा नाही महाराज. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट कुठं उडतं? बोलत जा 5 मिनिटं. कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय. रॉकेट काय उंच उडतंय, पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला होय पुरुष मंडळी, कोणाला माहीत? रॉकेटलाच माहीत ना. तसं आमच्याकडं बघितल्यावर तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहीत का? आम्हाला सोपं नाही महाराज. सोपं आहे का? अजिबात नाही महाराज आहे. मी सांगत नाही कीर्तनात महाराज, पण आता विषय निघाला म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती? किती हो? दिवस आहे गाडीत आणि रात्री घरी जायला याची गॅरंटी नाही. तुम्ही आज काही घरी जाऊन देत नाही मला. सोपं नाही. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो? कुकर तसं आम्ही दिवस रात्र गाडी शिजतो महाराज. हो, पण हे तुमचं प्रेम आहे महाराज. सोपं काय नाही महाराज. एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं, मित्र होता. महाराज तुमची लय मजा, तुमची लय मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना, म्हणा. हा, कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? 8. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देते? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन, ट्राफिक, असं वैतागलं महाराज ते. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या महाराजांनो लोड आला ना. धन्यवाद महाराज. पाण्यात आला मासा झोप घेतो आणि जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज. हो, ज्याचं त्याला माहीत असतं महाराज, पण सुंदर नियोजन आहे महाराज. हो, आपल्या आजच्या अभंगामध्ये तुकोबारांना जो अनुभव आला, अनुभव काय नीट लक्षात घ्या. बदल झाला. बदल काय झाला? बदल. आता बदल 2 प्रकारचे नीट लक्षात घ्या. एक असतो तात्पुरता बदल आणि एक असतो, म्हणा ना काय, कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल म्हणजे कोणता बदल? उदाहरण, कुत्र्याचं शेपूट नळीत घातल्यावर कसं असतं आणि नळीतून काढल्यावर कुठला बदल झाला? तात्पुरता बदल ना. हो, अजून एक बदल सांगू का? तुमच्या जवळचा बदल आहे, सांगू का? तुम्ही म्हणा फक्त, सांगू का?
पांढरे केस काळे करणे. कोणता बदल आहे? तात्पुरता बदल. परत ते पांढरे होणार. त्या बदलला काही किंमत आहे का? बदल कसा पाहिजे? कायमस्वरूपी बदल पाहिजे ना. ऊसातून साखर निघाली, साखरेचा परत ऊस होतो का? कोणता बदल आहे? कायमस्वरूपी बदल. दुधातून तूप, तुपाचं परत दूध. कोणता बदल? कायमस्वरूपी बदल महाराज. हो. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला, लोखंडाचं काय झालं? परत त्याचा लोखंड. कोणता बदल? काय मग आपल्यात बदल कोणता झाला पाहिजे? कायमस्वरूपी बदल झाला पाहिजे ना. पण बदल आपल्यात बदल होते व नाही महाराज. तुम्हाला बघा, बदल नाही होत आपल्यात. जरी तुम्हाला संधी जरी दिली ना, संधी बघा, समजा तुम्हाला एखादी देवी प्रसन्न झाली, महिला मंडळ होणार नाही पण आपण समजू झाली, आणि ती म्हणली बोल भक्तीनबाई बोल, तुला कुठं जायचंय? स्वर्गाला जायचंय, वैकुंठाला जायचंय का नरकाला जायचंय? बोला पटकन आता, तुम्हाला कुठं जायचं महिला मंडळ? असं समजा त्या गाडीचा ड्रायव्हरच मी आहे आणि मी तुम्हाला नेऊन घालणार आहे. आता बोला, तुमच्याशी कोण बोलती? आता कोण बोलती? हा, देवी बोलती. सांगा तुम्हाला कुठं जायचे? स्वर्गाला जायचंय, वैकुंठाला जायचं का नरकाला जायचं? बोला पटकन, टाइम नाही आपल्याकडे. कुठं? वैकुंठाला. वैकुंठाला जायचं का? माग ऐका आता, ऐका. वैकुंठाला जर जायचं असेल तर त्याला तप करावं लागतं. काय करावं लागतं? त्याला प्रमाण आहे. वैकुंठी जावया तपाचे. बरं, त्याच्यात भरपूर तप आहे. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. आपल्याच्यानी एकही तप होणार? बोला पटकन, एकही तप होणार? म्हणून आपण वैकुंठाला जायची भाषा करायची. मग वैकुंठ कॅन्सल. ऐका. आता राहिलं काय? कुठं जायचं? बोला पटकन. स्वर्गात राहायचं का? बरं, ऐका. स्वर्गाला जर जायचं असेल तर पुण्य करावं लागतं. काय करावं लागतं? काय करावं लागतं? पुण्य. बरं, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही कुठं? बोला पटकन, कुठं? आणि पुण्य संपलं की परत कुठं? त्याला ओवी आहे ना. मग त्या पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. मग पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात, पुण्य संपलं की परत मग जायचं कायला? स्वर्ग पण अहो म्हणा ना, कॅन्सल. वैकुंठ पण आता काय राहिलं? हो, बोला मोकळ्या मनानं बोला. नरक. आता ऐका बरं का, नरकाला जर जायचं असेल तर पाप करावं लागतं. काय करावं लागतं? प्रमाण घ्या. नरका जाणे तेने पाप आचरावे. मग नरकाला जाण्यासाठी पाप करावं लागतं. पण तुम्ही कीर्तनाला तर बसताय, पाहुण्यांना आल्यानंतर आदरातिथ्य करताय, तुळशीला पाणी घालताय, हो, भक्ती करताय. मग हे सगळं पुण्याचं काम आहे का पापाचं? पुण्याचं. मग तुम्ही नरकाला पण जाऊ शकत, वैकुंठाला पण जाऊ शकत, स्वर्गाला पण जाऊ शकत नाही. मग तुम्हाला जायचंय कुठं? मग आता मी सांगतो तुम्हाला, सोपं आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका, फक्त घरी नीट राहा. कुठं जाता आता मला सांगा. आता तुम्ही किती वेळ झाले? 1 तास होऊन गेला कीर्तनाला, तुम्ही इथं बसले. तुम्हाला घरची आठवण झाली का? झाली का? मग तुम्ही आता स्वर्गात आहे. वरती काय आहे? वरती अजून मी गेलो नाही. मी गेल्यानंतर तुम्हाला मिस कॉल देईल.
आणि मग सांगा ना वरती यायचं का नाही. वरती काय नाही, जे ते सगळं इथे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा जन्म. स्वर्गातील देवांना इच्छा असते मृत्यूलोकात जन्माला यावं आणि असा आनंद घ्यावं, पण त्यांना मिळला कोणाला? आपल्याला. आपण भाग्यवान आहे का नाही? भाग्यवान आहे महाराज. म्हणून तुमचं संपलं महाराज. तुम्ही घरी नीट राहा, आनंदात राहा, खुश राहा. आता तुमचं ओ पुरुष मंडळी, तुम्हाला देव प्रसन्न झाला होणार, आपण समजायचं झाला. आणि तुम्हाला देव म्हणला बोल भक्ता बोल, मी तुझ्यावर काय आहे? प्रसन्न आहे. बोल तुला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? बोला पुरुष मंडळी, तुम्हाला काय पाहिजे? मोकळ्या मनानं बोला. तुमच्यावर देव प्रसन्न आहे असं समजा, मागा. काय पाहिजे बाबा? हा, मोक्ष पाहिजे का? मोक्ष पाहिजे. मोक्ष ऐका आता, मोक्ष या शब्दाचा अर्थ काय नीट लक्ष घ्या. मोक्ष म्हणजे काय? पुन्हा जन्माला येणं नाही आणि देवादिकांना तर हा जन्म पाहिजे. कशासाठी? देवाची भक्ती करण्यासाठी. मग हा जन्म जर नसेल तर तुमच्याकडून टाळ पखवाज गंध कीर्तन भजन परमार्थ होणार. मग ते जर होणार नसेल तर मोक्षाला काय करता? मोक्ष सुका हानू लाथा. मग मोक्ष, मग आता राहिलं काय? मुक्ती. मुक्ती म्हणजे आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती. म्हणजे दुःख कायमचं जाणं आणि सुख कायमचं येणं. मग तुम्हाला जर कायमचं सुख आलं पुरुष मंडळी, तुम्ही देवाला आठवाल का? तुम्ही कायमचे सुखी झाले, तुम्हाला देव आठवल का? मग देवच आठवत नसेल तर त्या मुक्तीला करता काय? मोक्ष कॅन्सल. आता काय? अहो काय सिद्धी दिली, सिद्धी तुम्हाला. हात लावेल तिथं सोनं. हात लावेल ते जेवायला बसला, चपातीला हात लावली सोन्याची, लावला पप्याच्या आईला हात, पप्याच्या आईलाच हात लावला, सोन्याची बॉम्बला. मग त्या सिद्धीला करता काय महाराज? मग मुक्ती नको, मोक्ष नको, सिद्धी नको, मग काय पाहिजे? तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घाला वे आम्हासी, गुण गायला आवडे, गुण गायला आवडे, सुखे घाला वे आम्हासी, सुखे घाला वे आम्हासी, गुण गायला आवडे, गुण गायला आवडे. म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. स्वर्ग नको, वैकुंठ नरक इथं आनंदित राहायचं. आनंद महत्वाचा आहे महाराज. मी नेहमी सांगतो, घरात सुद्धा पती पत्नीने प्रेमानं राहिलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं बोलत जा ना पत्नी. पुढचं नवरा मागचं, पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे? मागच्या चाकाला, म्हणून ते जरा भाव खातं.
पण मला म्हणायचंय मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. गरज तुम्ही म्हणाल का हँडल पुढच्या चाकाला आहे ना पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं मागचं अहो खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा आहे. समतोल असावं का नाही. समतोल फार महत्वाचं महाराज. याचं पुढचं वाक्य सांगतो. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा तुम्ही मायाकच पाहत आहे. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या फक्त. बॅलेन्स महत्वाचं आहे ना महाराज. बॅलेन्स. प्रेमाने राहा एकमेकांसोबत आनंदाने राहा महाराज. आनंदाने राहिलं पाहिजे महाराज. बघा संसार जर म्हटलं तर भांड्याला भांड बोला पटकन. संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच. पण त्या भांड्यांचा आवाज घरापुरताच मर्यादित असावा. त्याचा आवाज जर घराबाहेर गेला तर भांड्यांसोबत संसारही रस्त्यावर आला म्हणून समजा. एकमेकांसोबत प्रेमाने राहा आनंदाने राहा महाराज. हो प्रेम महत्वाचं आहे. आजकाल प्रेम नाही समाधान आहे का. समाधान आहे. इथं बसणाऱ्यापैकी अशी कोण बाई आहे की जिला वाटतं माझ्या शेजार नंतर घेऊ आपण मध्ये विषयात नका प्रमाण घेऊ. इथं बसणाऱ्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं. तिने हात वर करा. एकाचा सुद्धा हात वर नाही. शेजाऱ्याचं कल्याण व्हावं असं एकाला सुद्धा वाटत नाही. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं व्हावं किंवा दुसऱ्याचं चांगलं झालं हे पाहू शकत नाही. पाहू शकतं का नाही. आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी नाही. स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. दुसऱ्याचं सुख पाहिलं की याला काहीतरी होतं महाराज. मी नेहमी सांगतो दुसऱ्याच्या दारात नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली. नवीन न्यू ब्रँड फॉर्च्युनर. याच्या छातीत चमक आली. अहो बघता काय मायक मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो हे मेलं ना घेणं न देणं. कारण काय नाही काय नाही समाधान नाही. समाधान फार महत्वाचं आहे महाराज. समाधान पाहिजे. इथं माऊलींचं सुंदर मंदिर आहे महाराज. आज माऊलींकडे या अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्ताने एकच मागायचं. हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माची गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच आज माऊलींकडे मागायचं. हो एवढंच मागायचं. शेतकरी वर्ग शेतकऱ्यासारखे कष्ट कोणी करते का. समजा बघा एक तुम्हाला उदाहरण देतो. समजा तुम्ही तुमचा एखादा मित्र असेल कापड दुकानदार आणि त्याच्याकडे जर गेले आणि तुम्ही म्हणले एखादा मीटर कापड उसनं देईल का तू. हो देईल का. नाही देणार. समजा सोनाराच्या दुकानात गेले. सोनाराच्या दुकानात अर्धा ग्राम. अहो तो तुम्हाला उभं सुद्धा करणार नाही. म्हणाल निघ. आता शेतकऱ्याजवळ जा. त्याला म्हणा 2-4 किलो कांदे दे. 2-4 किलो. अरे 55 किलोची गोण घेऊन जा. हे म्हणणार फक्त शेतकरी आहे. हो शेतकऱ्यासारखं उदार अंतकरण कोणाचं नाही. म्हणून शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माची गाय वाचू दे. हो गाय आता राजमाता आहे महाराज. हो हिंदू धर्माची गाय वाचली पाहिजे महाराज. हिंदू धर्म टिकू दे. हिंदू धर्म बघा आपण कधी आपल्या मुलांना म्हणतो का चल आरतीला, चल भजनाला, चल कीर्तनाला म्हणतो का. म्हणतो. उलट आपण त्याला असं म्हणतो तू अभ्यास कर. याच्यात पडू नको.
हा, हे करायला आम्ही आहे ना. अहो, आपल्या मुलांना कळलं पाहिजे नाथांची षष्ठी काय असते, माऊलींचा समाधी सोहळा काय असतो, हो, तुकोबाऱ्यांची बीज काय असते, हे आपल्या मुलांना कळलं पाहिजे महाराज. आणि सुधारणा ही घरापासून झाली पाहिजे, दुसऱ्याला सांगण्यात काय अर्थ आहे महाराज. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सुधारणा घरापासून झाली पाहिजे, कारण आज संकट माणसांवर नाही, आज संकट धर्मावर आहे महाराज. म्हणून धर्म जनजागृती धर्माची झाली पाहिजे महाराज. हिंदू धर्म टिकला पाहिजे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत राहिलं पाहिजे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहिलं पाहिजे. पण आज लोक हसत, आजचं द्या सोडून, हसलं पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, अहो ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. घुसता येतं. हा, घुसता येतं. हसलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे महाराज. हा, आणि ज्याला हसता येत नाही मग त्याला अटॅक येतो महाराज. बातम्या वाचता का नाही, 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक, 40 वय. हे काय अटॅक येण्याचं वय आहे का महाराज? अजिबात नाही. आपले पूर्वज बघा, अटॅक काय येतो, अटॅक काय येतो माणसाला, पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, व्यसन, याच्यामुळं अटॅक येतो. आपले पूर्वज बघा बरं, त्यांच्याकडे काय होतं, आजोबा पंजोबा काय होतं त्यांच्याकडं, काहीच नाही. असं काय करतात, थोडं काहीतरी होतं ना, 2 बैल, बैलगाडी, शेती, पण याच्यावर ते समाधानी होते. जास्त पैशांची हाव नव्हती. त्या काळात दवाखाने पण जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं का? हा, समाधानी होते. आणि आता समाधान राहिलं नाही. समाधानी असलं पाहिजे महाराज. तुकोबार एका ठिकाणी वर्णन करतात, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, दैसेची राहावे. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आज काय नाही माणसाला, समाधान नाही. समाधानी असलं पाहिजे महाराज, समाधान पाहिजे. बघा, हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये नीती राहिली नाही. नीती काय राहिली महाराज, आहे का नीती? भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवणारा भाऊ कोण? बरं, कारण त्यावेळेला काय होती नीती. आता आहे का नीती? आता आपला भाऊ जाऊ द्या कुठं वारीला, दुसरा भाऊ कसा बांध करून ठेवतो, मेळ लागून देतो का? नाही महाराज. नीती नाही राहिली महाराज. नीती नाही, चारित्र्य नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही, निष्ठा नाही. काय निष्ठा आहे महाराज, काय नीती? काय नाही नीती. बघा, अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली, चोर पकडण्याची. काय पकडण्याची? चोर. एका तासात 50 चोर सापडले. किती किती हो? 50. ती मशीन जपानमध्ये आणली, एका तासात 25 चोर सापडले. किती 25. किती 25. तीच मशीन भारतात आणली, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. काय नीती सांगा, आहे का नीती? नीती राहिलीच नीती नाही राहिली मा. नीती नाही, निष्ठा नाही. काय निष्ठा आहे? निष्ठा कशी पाहिजे मग? आता निष्ठा नाही, आता निष्ठा निष्ठी. निष्ठा आता निष्ठा निष्ठी महाराज. निष्ठा कशी असावी बघा, तुम्हाला उदाहरण देतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. शिवाजी महाराज त्या मावळ्याला भेटायला गेले. मावळा डसा डसा रडू लागला. मावळा डसा डसा रडू लागला. शिवाजी महाराज म्हणले, रडू नको, रडू नको, लवकर बरा होशील. मावळा म्हणाला, राजे, हात मोडला म्हणून रडत नाही, हात मोडला म्हणून रडत नाही, महाराज
महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकत नाही म्हणून रडतोय. याला म्हणतात काय म्हणतात? निष्ठा. आता काय निष्ठा आहे महाराज? निष्ठा पाहिजे, निष्ठावंत भाव भक्ताचा शोधन निर्धार आहे वर्म चुकू नये. निष्ठा पाहिजे ना महाराज. निष्ठा नाही, चारित्र्य नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही, सगळं अवघड खेळ झालाय महाराज. हो, म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला महाराज जीवनामध्ये येऊन. कर्म कसे पाहिजे माणसाची? चांगले पाहिजे का नाही? कर्म म्हणजे काय? माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागणं, याच्यात बदल झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे. माणसाचं बोलणं कसं पाहिजे? चांगलं पाहिजे का नाही? साचानी मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृत जे. चांगलं बोलावं महाराज. वेची ते वचन जेणे राहे समाधान. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. वा 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 वा, याला म्हणतात बोलणं. काही माणसं आता असे बोलतात महाराज. बघा, एक जण जेवायला बसला आणि नेमकी त्याच दिवशी सासूबाई आली आणि हा काय करत होता? बोला ना, जेवत होता. हां, आणि तो आपल्या बायकोला म्हणतो, वै ग, आज भाजी मामीने केली काय ग? भाजी मामीने केली काय ग? बायको किचन मधूनच पळत आली. बया, तुम्हाला कसं काय कळलं? भाजी माझ्या आईनीच केली ना, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे थोडंच बोलणार पण झटका. चांगलं बोलावं का नाही माणसाने? एका ठिकाणी कीर्तन झालं माझं, मी खुर्चीवर बसलो. इथंच होतं कोण गाव मध्ये, इथं कोण आहे ना. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, माझ्या पाया पडला, खिशातून 500ची नोट काढली. कितीची? किती? 500ची. आणि माझ्या पायावर ठेवली. मी म्हणलं, हे कशासाठी? तो म्हणतो, काय बोलता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. मी म्हणलं, ही कुठं चालत नाही, इथं चालन काय? म्हणजे बोलायचं कळत नाही. चांगलं बोलावं का नाही माणसाने? देवाने तोंड दिलंय, कसं बोलावं? चांगलं बोललं. बोलायचे बोले तेने बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. बोलायचे बोले तेने बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. बोलायचे बोले बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे विठ्ठल डोले. चांगलं बोला महाराज. हो, रागात तर माणूस काही बोलून जातो. मी नेहमी एक वाक्य सांगतो, राग आल्यानंतर माणसाला ओरडायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर मारामारी करायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ना, खरी, ती शांत बसायला. शब्द निघतात हृदयातून, अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे, कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. हो, चांगलं बोला. आणि मी एका ठिकाणी असं वाचलंय महाराज, पुरुष मंडळी एका कानानं ऐकतात. बोला बोला, तुमच्या मनासारखं बोलते, बोला. पुरुष मंडळी एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून. आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात, तोंडानं सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत 10-12 बायांना ते सांगत नाही त्यांचं मन भरत नाही. आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य सांगणार, तू ये म्हणून कोणाला सांगू, अशा का गावाला सांगत सुट. जगामध्ये फक्त 2च फास्ट नेटवर्क आहे, एक जीमेल आणि दुसरं फिमेल. त्यांच्या मनात काय राहू शकत नाही महाराज. हो, म्हणून चांगलं बघा, जिथं बोलायची गरज आहे ना तिथं बोललंच पाहिजे महाराज. पण जिथं बोलायची गरज नाही तिथं मौन राहता आलं पाहिजे. आणि ज्याला मौन राहता येतं तोच खरा शहाणा. विठाला विठाला. मग बोलणं कसं पाहिजे माणसाचं? चांगलं बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. परमार्थ करत असताना बघा, एखादा अभंग कमी पाठ असला तरी चालेल,
एखादे बोल कमी वाजवता आला तरी चालल, एखादी चाल नाही म्हणता आली तरी चालल, पण परमार्थमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आचरण. आचरण फार महत्त्वाचे. चांगलं वागा, चांगलं बोला. आपल्यात बदल झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? बदल. तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक बदल झाला. तो बदल काय झाला? अभंगाचं दुसरं चरण. निमाले कायेचे काम क्रोध लोभ 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 निमाले कायेचे सर्वानंदाची सृष्टी झाली, सर्वानंदाची सृष्टी झाली, काम क्रोध लोभ निमाले कायेचे काम क्रोध लोभ निमाले कायेचे सर्वानंदाची सृष्टी झाली, सर्वानंदाची सृष्टी झाली, काम क्रोध लोभ निमाले कायेचे काम क्रोध लोभ निमाले कायेचे काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुकोबारायांच्या जीवनामध्ये बदल झाला. काय बदल झाला? काम आणि क्रोध त्यांच्या आयुष्यातून बाजूला झालं. निमाले ठाईची आणि सर्व आनंदाची सृष्टी झाली. सर्व ठिकाणी आनंदच आनंद महाराज. आनंद महत्वाचा आहे. आनंद त्याच्यात प्रकार आहे. आनंद, आत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, जन्माला आल्यानंतर आनंद. जन्माला आला आनंद, कशाला आला? आत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. संसारात विषयानंद, परमार्थात प्रेमानंद. आता जन्माला आल्यानंतर आनंद होतोच महाराज बघा, पण त्याच्यात मुद्दा असा आहे महाराज. समजा उदाहरणार्थ माझं नाव काय? बोला ना मोकळ्या मनानं. काय? वैभव. आता मी जन्माला आलो, नीट लक्ष द्या बरं का. मी जन्माला आलो, मला नाव होतं का? टाळकरी मंडळी, तुम्ही अनुभवी मंडळी, अभ्यासू मंडळी, पटकन उत्तर द्यायचं मला. मी जन्माला आलो, मला नाव होतं बाबा? उपजली या बालकाशी ठेविल्या नावाशी. म्हणजे मी जन्माला आलो, मला नाव. माझ्या आई वडिलांना वाटलं नाव काय ठेवावं? बोला पटकन. वैभव. म्हणून काय ठेवलं? म्हणजे ते नाव मी सोबत घेऊन आलो. ते कोणी दिलं? म्हणजे ते नाव माझं. ते नाव माझं. मग ते जर माझं नाही, ते जर मी घेऊन आलो नाही, तर ते नाव खरं का खोटं? बोला मोकळ्या मनानं बोला पटकन. खोटं. हा? नाव कसं? नाव कसं? जरा आवाज येऊ द्या. नाव कसं? खोटं. आता पलटायचं नाही. नाव कसं? खोटं. आता नीट लक्ष द्या. मग माझं नाव जर खोटं आहे, पुरुष मंडळी, माझं नाव जर खोटं आहे, तर माझ्या नावावर असणारी इस्टेट
ते हसून म्हणतात खोटे महाराज. नाव खोटं म्हटलं इस्टेट, मोठ्याने म्हण, नाव खोटं म्हटलं इस्टेट महाराज. तरी एक बाई म्हणलीच खोटा. तोंडावर बोलली बुवा, आता काय सांगायचं. म्हणजे सगळं खोटं. म्हणजे मला उत्तर द्यायचं, म्हणजे आतापर्यंत आपण जे लढत होतो ते खऱ्यासाठी का खोट्यासाठी? मग गेलं का सगळा टाइम वाया गेला माझा. आतापर्यंत आपण सगळं खोट्यासाठी लढत होतो ना. खरं काय इथं काय? काहीच नाही मला. बरं ते जाऊ द्या, अजून सोपं करून सांगतो. महिला मंडळ मला उत्तर द्या, सोनं चांगलं आहे का वाईट आहे? सोनं, सोनं कसं आहे? अहो जरा आवाज येतो ना. सोनं कसं आहे? वाईट? द्या काढून. तेवढेच 1-2 वर्ष निघतील माझे. भाव काय सोन्याला आता, तरी म्हणता वाईट आहे. अहो सोनं चांगलं पण आहे वाईट पण आहे महाराज. चांगल्या मार्गाने कमवलं सोनं कसं आहे? चांगल्या मार्गासाठी वापर केला सोनं कसं आहे? त्याला फक्त नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं. सोनं कसं आहे? आता नीट लक्ष द्या. वैभव थोडा आता मोठा झाला. पहिला जन्माला आला होता का नाही, आता थोडा मोठा झाला. आता मोठा झाल्यानंतर आईने त्याला शब्द वापरला, तू. काय शब्द वापरला? बोला पटकन. काय? मी सावध झालो. मी म्हणालो मी काय म्हणलो? आई म्हणल्या बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी म्हणलो माझा. किती शब्द झाले? 4. तू, मी, तुझं, 4 शब्द. हे जे 4 शब्द आहे, या 4 शब्दावर आज जगातल्या सगळ्या कोर्टात केस कचेऱ्या चालू आहे. किती शब्द? 4. तू, मी, तुझं, या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं माझं आहे. तू इथं येऊनच दाखव, मग तू आहे आणि किती शब्द? मग आता पटकन उत्तर द्या. हे जे 4 शब्द आहेत, हे ज्ञान आहे का अज्ञान? आवाज येऊ द्या. काय पुरुष मंडळी? काय अज्ञान? मग आपल्याला काय नाही? आपल्याला ज्ञानच नाही ना. आहे का ज्ञान? नाही. अहो ज्ञानच नाही. बघा, जमिनीवरून 2 भावांची केस चालू होती कोर्टात. 15 वर्ष. किती? 15 वर्ष. दोघं भाऊ मेले, जमीन जागेवर राहिली. वकिलांनी स्लॅब टाकला. आपल्याला काय नाही. हा, ज्ञानच नाही ना. काय ज्ञान आहे? मुलीच्या लग्नात 50,000चे फटाके वाजवले. किती? किती? नवरदेव बायरा. काय नाही आपल्याला? ज्ञानच नाही महाराज. आणि जे काही थोडंफार ज्ञान आहे ना, थोडंफार, त्याच्यात अहंकार लई. थोडंच गाता येतं आकडू लई, थोडंच वाजवता येतं शायनिंग लई, थोडंच कीर्तन करता येतं फुगीर लई. म्हणजे माणसाला ज्ञान आहे, पण त्याच्यात काय आहे? अहंकार आहे. आणि अहंकार चालत नाही. अहंकार नाडिले तुका म्हणे वाया गेले. अहंकार महत्वाचा नाही महाराज. ज्ञान नुसतं असून उपयोग नाही, ज्ञानाला जोड पाहिजे वैराग्याची. वैराग्य नुसतं असून उपयोग नाही, त्याला जोड पाहिजे भक्तीची. आता भक्ती पण आपण करतो महिला मंडळ, पण मनापासून करतो का? हा, श्रावण महिन्यात नागपंचमी येते का? नागपंचमी कुठं जाता तुम्ही? बोला पटकन, टाइम नाही. वारुळावं कशाला? हा, पूजा करायला. आता नागदेवता प्रसन्न होतो, म्हणतो एवढी बाई सजून धजून एवढं लांबून आली, दूध घेऊन पूजा केलं, प्रसन्न झाला. तो म्हणला आता आपण घरी जाऊन दर्शन देऊ. मग नागोबा घरी आल्यानंतर आपण म्हणतो का या 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 महाराज, काय घेणार? चाय कॉफी कोल्ड्रिंक, बसा आमच्या सोफ्यावर म्हणता का? काय करता? हा, अहो काय करता? मग त्या दिवशी काय केलं? हा,
त्या दिवशी पूजा आणि आता पण पूजा, फक्त काठीने पूजा. अहो या भक्तीला किंमत नाही महाराज. भक्ती अशी चालत नाही. आपली भक्ती म्हणजे आंधळी भक्ती, निवळ आंधळी. आधी नाही हौस. पाठ आहे तुमचं काय? आधी नाही हौस, त्यात पडला. पुढचं सांगा बरं. तेवढंच पाठ आहे तुमचं. आधी नाही हौस, त्यात पडला पाऊस. आता ऐका, पाठ करून ठेवा. गल्लीत झाला चिखल. कोण जातं इतक्या दूर? आपलंच घर पंढरपूर. आंधळी भक्ती, या भक्तीला किंमत नाही महाराज. हो, अंगाला आला ताप, देवा तू माझा माय बाबा. अंगाचा निघून गेला ताप, देवा मी तुझ्या बापाचा. या भक्तीला किंमत नाही महाराज. आपली भक्ती आंधळी भक्ती. आता पटकन तुम्हाला 5 मिनिटात सांगतो आंधळी भक्ती काय असते. नीट लक्ष द्या. फक्त तुमचा आवाज इथपर्यंत आला पाहिजे. ऐका, कढीपत्ता माहितीये? कढीपत्ता, कढीपत्ता नाही माहित का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का? मला आवाज मला आला पाहिजे. झाडावर असा हिरवागार काय? कढीपत्ता. तोडला, जुडीत बांधला, बाजारात विकायला आणला काय? एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय? रिक्षात घरी आलं कोण? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवलेलं सून. हा, त्याला वाटलं बरं आहे, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबडलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं कोण? कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आलं हो? जेवणाने पहिलं उचललं, बाहेर टाकलं काय? मग महिला म्हणजे आपली भक्ती म्हणजे जमलं. आता आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता, ना प्रॉफिट ना लॉस. ही भक्ती काय कामाची महाराज? ही निवळ आंधळी भक्ती. खरी भक्ती काय असते? ह्याची तोर भक्ती, संकल्पावी माया. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. आणि ती भक्ती केल्यानंतर अनुभव होतो काय? काम क्रोध लोभ निमाले ठाईजी, सर्व आनंदाची सृष्टी झाली. सर्व ठिकाणी आनंदच आनंद महाराज. पण कधी? बदल झाल्यावर. बदल होणं फार महत्वाचे. हो, 6 विकार आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार. हे जे विकार आहे, हे विकार ज्या वेळेला बाजूला होतील, ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण उंदीर, गुंभा करिता ते पोखर. 6 विकार. हे 6 विकार बाजूला केले पाहिजे महाराज. आणि भगवंताने मनुष्य जन्म दिलाय, देवाला मिळत नाही, आपल्याला मिळालाय. नशीबवान समजा. या जन्मामध्ये येऊन देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या. व पवित्र अशी तुळशीची माळ घाला, पांडुरंगाचं नामस्मरण करा. बस झालं. आता किती वेळा जन्म यावे, किती व्हावे भजे. जन्माला आला ह्याला. तुमच्या इथं काय? पाणी वाहून. आमच्या इथं पाणी भरता भरता मेला. पण दोन्ही एकच आहे. पण असं वाया घालू नका आयुष्य महाराज. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही महाराज. सगळे गेले, आपणही जाणार आहे महाराज. हां, सगळे गेले महाराज. मला सांगा, बरेच जणांना आपण बघतो माझं माझं करतात. हे सगळं माझं आहे. पण जेव्हा आपण माझं माझं करतो का, देव वरती हसत असतो. देव म्हणत असतो याला फक्त 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले, सगळा 7-12 तर माझ्या नावावर आहे. ज्या वेळेला करार संपल, तुला याच्यातली फुटकी कवळी सुद्धा वर घेऊन जाता येणार नाही. तू कसला मालक हाय काय? आपल्या इथं काय? अजिबात नाही महाराज. एक दिवस सगळ्यांना जायचंय महाराज. हो, एक जण तर कीर्तन संपल्यावर माझ्याजवळ आला. मला म्हणला, महाराज यम लई वाईट. काय म्हणला?
वय महिला मंडळ यमलई. म्हणलं झालं काय? तो म्हणला काय सांगता महाराज, माझ्या बायकोला घेऊन गेला, लई अवघड. मी म्हणलं यमासारखा चांगला तर देव नाही. तो म्हणतो तुम्ही असं कसं काय म्हणता? म्हणलं यम असा डायरेक्ट येऊन घेऊन जात नाही, तो अगोदर 3 मिस कॉल देत असतो. फक्त ते मिस कॉल समजले पाहिजे. मग तो मला असं म्हणाला, महाराज यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी त्याला असं म्हणलं, यमाकडं तुझाच काय, अख्ख्या खानदानाचा नंबर आहे तुझा, असं काय करतो? मग त्याला मी सांगायला सुरुवात केली. यम पहिला मिस कॉल देतो. आता मला तरी असं वाटतं इथं बसलेल्यापैकी 99% लोकांना हा मिस कॉल आलेला आहे. जरा कर्णमूळ कळवाली गोष्टी, या कळवाली गोष्टी, जरा कर्णमूळी कळवाली गोष्टी, या भेटी कळवाली, या भेटी कळवाली, मुक्तीच्या भेटी, कळवाली, मुक्तीच्या भेटी. धन्यवाद बाबा. हां बस ओके. हां पहिला मिस कॉल इथं होता. आपण इथं बसलेल्यापैकी 99% लोकांना आलेला आहे पहिला मिस कॉल. तुम्ही म्हणाल कसं काय? काळे केस पांढरे होणे मिस कॉल बऱ्याच जणांना आलाय, पण लोक एवढे हुशार आले, एवढे हुशार, त्यांना मिस कॉल समजला. मिस कॉल समजला. हा केस काळे गेले, पण त्यांना मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणलं ठीक आहे बाबा, पहिली भूलचूक माफ. यमाने दुसरा मिस कॉल दिला. दुसरा डोळ्याची पावर कमी करून टाकली. पण लोक लय हुशार निघाले. हा डोळे तपासून चष्मा घातला, पण मिस कॉल समजला. मिस कॉल समजला. मग यम म्हणला आता शेवटचा चान्स, तिसरा मिस कॉल देऊन बघू आपण, शेवटचा चान्स. यम म्हणला मिस कॉल दिला. तो मिस कॉल असा दिला महाराज, पुढचे 2-3 दात पाडून टाकले. दात लोक हुशार ना. हा पण मिस कॉल समजला. मग यम म्हणला आता बस झालं, किती वेळ मिस कॉल खेळायचं, बस कंटाळा आला आता. यम म्हणला आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, मेल नको, फेसबुक नको, काही नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल असा आहे आल्यावर उचलावाच लागतो. मग तुम्ही शेतात असू, नाही तर कामावर असू, नाही तर माझ्यासमोर कीर्तनात बसलेले असू, फोन आला की उचलावाच लागतो महाराज, त्याच्यातून कोणी सुटका नाही. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, कर ले, कर ले, कर ले, कर ले. दोघं वाजवा. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. हो किती केलं तरी पिंजरा. महिला मंडळ पिंजरा
आता घरी जाताना म्हणतच जायचं पिंजरा. हा इथून उठलं की म्हणायचं बया माई चप्पल कुठे गेली, पिंजरा पिंजरा खाली. महाराज किती कमवा खाली खाली महाराज, काही उपयोग नाही महाराज. हो आपल्यासोबत काही येत नाही महाराज. हो सगळे गेले ना, आपले पूर्वज गेले, आपण असेच. येताना काही घेऊन आला, जाताना काही घेऊन जाणार, आणि मधलं आपलं पिंजरा खालीच ना, पिंजरा खाली. सगळे जाणार, आपण जाणार आहे महाराज. आज जमेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा जागा पाटे बयाले मोठे, उठा जागा पाटे बयाले मोठे, उठा जागा पाडे बयाले मोठे, उठा जागा पाडे बयाले मोठे. आज जमेला पंजा मेला, बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत 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 दोघांनी वाजवा. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. ओ देखत देखत नातू बंधू, देखत 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 नातू बंधू तोही तैसा झाला. उठा जागा पाटे बयाले मोठे, उठा जागा पाटे बयाले मोठे, उठा जागा पाटे बयाले मोठे, उठा जागा पाटे बयाले मोठे. हो बारख कुमारे कुमार कुमारे कुमार कुमारे कुमार कुमारे कुमार कुमारे कुमार कुमारे कुमार कुमारे जय जय कुमार कुमारे 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 कुंडली नवनायिते काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. हो एकदा काम क्रोध लोभ तुमच्या आयुष्यातून निघून गेला तर तुम्हाला कुठंच दुःख दिसत नाही. सर्व ठिकाणी काय दिसतं? आनंदीच दिसतो. सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि याच्या पुढं जाऊन तुकोबऱ्या म्हणतात आठव नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले
आले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंगे. आठवय राहिला नाही, नाठवय राहिला नाही, भावही राहिला नाही महाराज. म्हणजे काय झालं थोडक्यात, या देहाचा विसर पडला महाराज आणि झाला स्वयमेव पांडुरंगे. हो, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहिजे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. का भ्रांत असे कामो विषयावर, म्हणजे भ्रांती आहे फक्त. म्हणजे देव आहे, झाला स्वयमेव पांडुरंग. जशी उसात साखर तैसा देहात ईश्वर. देव आहे, फक्त भ्रांती महाराज. हो, झाला स्वयमेव पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि मग संत तुकाराम महाराज म्हणतात, बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि कृपा झाल्यानंतर त्यांचं भाग्य उजळलं महाराज. उजळले अवघी चिंता संत दर्शने हा पद्मनाभ जोडलं. भाग्य उजळलं, भाग्य. भाग्य काय झालं? उजळलं. आता आपण भाग्य उजळलं कशाला म्हणतो महिला मंडळ? थोडेफार पैसे आले, आपण काय म्हणतो? भाग्य. बघा, या जगामध्ये 3 लोकांना किंमत आहे, धनवान, विद्वान, व्यवहार चतुर. धनवान लोकांना किंमत राहणारच ना. प्रमाण धनवंता लागीन, सर्व मान्यता आहे जगी. हो, धनवंताला किंमत आहेच, मग तो आचरणाने किती का वाईट असना, पण त्याच्याकडे पैसा आहे ना. लोक म्हणणार भाऊसाहेब एकच नंबर. का? पैसा आहे. हो, पैसा म्हटलं किंमत राहणारच महाराज. आता एवढा तुम्ही सुंदर सप्ताह केला, बिन पैसा झाला का? बिन पैसा झाला? पैशाला किंमत आहेच ना. आजचा महाराज आणला बिन पैशाचा आहे का? नाही ना. मग बरं आहे, मी असं कन्फर्म करून घेत असतो मध्ये मध्ये. पैशाशिवाय काही नाही महाराज. एक जण महाराज माझ्या जवळ आला, म्हणला, महाराज मी पैसा नाही कमवला. पैसा नाही, पण इज्जत कमवली. काय कमवली? इज्जत. त्याला म्हणलं, भाऊ रिकाम्या खिशानं तू जगात फिरून बघ, तुझ्या इज्जतीला तेव्हाच भाव मिळतो जेव्हा खिशामध्ये पैशांचा आवाज असतो महाराज. पैशाला किंमत आहेच. तुमच्याकडं पैसा नसू द्या, काळं कुत्रं सुद्धा विचारत नाही. आणि तुमच्याकडं पैसा असू द्या, लांबचे पण जवळ येतात. पैसा नसू द्या, जवळचे पण लांब जातात. पैशाला किंमत आहे महाराज. पण पैसा कसा कमवायचा? जोडून या धन उदास विचारे वेचे करे. धनवंताला किंमत आहे महाराज. हो, व्यवहार चतुरला किंमत आहे, हुशार लोकांना. मला सांगा, पगार हा बुद्धीवर आहे का तब्येतीवर? बुद्धीवर. कशावर आहे? बुद्धीवर. तब्येतीवर जर असता तर दांडग्यांना मोकार पगार, आमच्यासारखे मेले असते असे. म्हणजे पगार कशावर आहे? म्हणजे बुद्धिवान माणसाला किंमत आहे आणि व्यवहार चतुर आहे त्याला सुद्धा किंमत आहे. धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर ह्याला किंमत आहे महाराज. हो, मग आपल्याकडं थोडाफार पैसा आला तर आपण म्हणतो आमचं भाग्य उजळलं. पण तुकोबारायांचं तसं नाही. तुकोबारायांच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली, त्यांच्या जीवनात बदल झाला आणि त्यांचं भाग्य काय झालं? उजळलं. आणि ह्याला भाग्य म्हणतात. आणि यासाठी अनेक वेळा जरी संसारात जन्माला आलो, या मृत्यूलोकात जन्माला आलो, तरी काहीही अडचण नाही. हेच अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे भाग्य